आज जो आपण विषय करणार आहोत तर त्यांनी दिलेलं मंत्र काय आहे तर श्रद्धा आणि सबर. मित्रांनो, ह्या मंत्राचा गूढ रहस्य आहे, एक रहस्य आहे, त्याचा उलगडा करणं गरजेचं आहे. त्या मंत्रामागे नक्की काय उपदेश आहेत, काय आदेश आहेत हे समजणं गरजेचं आहे. आपण त्याचा उल्लेख करतो श्रद्धा आणि सबर, पण त्याचा आशय समजून घेतला का आपण? तो आशय समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं रहस्य समजून घेणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी तुळस. मित्रांनो, ह्यापूर्वी जे मी व्हिडिओ बनवले आहेत त्या व्हिडिओचं शीर्षक होतं की साईबाबा हे हिंदू आहेत की मुसलमान आहेत, आणि ते आपण जाणून घेतलेलं आहे साईबाबा कोण आहेत, हिंदू आहेत की मुसलमान आहेत, आणि ते तुम्हाला पूर्णपणे लक्षात आलंच असेल साईबाबा हिंदू आहेत की मुसलमान आहेत. आज जो आपण विषय करणार आहोत तर त्यांनी दिलेलं मंत्र काय आहे तर श्रद्धा आणि सबर. मित्रांनो, ह्या मंत्राचा गूढ रहस्य आहे, एक रहस्य आहे, त्याचा उलगडा करणं गरजेचं आहे. त्या मंत्रामागे नक्की काय उपदेश आहेत, काय आदेश आहेत हे समजणं गरजेचं आहे. आपण त्याचा उल्लेख करतो श्रद्धा आणि सबर, पण त्याचा आशय समजून घेतला का आपण? तो आशय समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं रहस्य समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो गीता रहस्य. मित्रांनो, ह्याच्यात सुद्धा या दोन शब्दामध्ये गीता रहस्य आहे, पूर्णपणे गीतेचं रहस्य आहे या दोन शब्दामध्ये, श्रद्धा आणि सबर. आता तुम्ही म्हणाल फक्त या दोन शब्दांमध्येच गीता रहस्य कसं आहे? पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मित्रांनो. मी जो ह्या सनातनकडे वळलो, सनातन संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न जो करतोय, जो अभ्यास सुरू केला, जी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, जे 4 वेद, 18 पुराणं, उपनिषद, 6 शास्त्र वगैरे वगैरे जे काय मी अभ्यासाला सुरुवात केली, समजून घ्यायला सुरुवात केली, सनातन काय समजून घ्यायला सुरुवात केली, त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय? माझे सद्गुरू साईबाबा. आता तुम्ही विचार करा, साईबाबांच्या प्रेरणेमुळे मी सनातन समजू शकलो, आणि हे सनातन तुमच्यासमोर मांडतोय. विविध परिस्थितीमुळे, स्थितीमुळे त्या गोष्टी मी शिकत गेलो, समजून घेत गेलो. आयुर्वेदावरती अभ्यास केला. वडील माझे जेवढी जास्त सिरियस झाले त्यावेळी मी आयुर्वेदाकडे वळलो. माझ्या बहिणीच्या विवाहासाठी मी ज्योतिषशास्त्राकडे वळलो. त्यानंतर मी वास्तुशास्त्राकडे वळलो, ज्यावेळी मी रिअल एस्टेटचं काम करायला सुरुवात केली, इंटेरियर डिझायनर म्हणून मी वास्तुशास्त्राकडे पण वळलो. मित्रांनो, रिअल एस्टेटमध्ये आल्यानंतर मी सिव्हिल कोर्टाचा अभ्यास केला. पण ज्या वेळेला मी क्राईम ब्रांचशी संलग्न होतो त्यावेळेस क्रिमिनल कोर्टाचा सुद्धा अभ्यास केला. म्हणजे त्या परिस्थितीनुसार, त्या वेळेनुसार त्या गोष्टीचा मी अभ्यास केला, ती गोष्ट माहिती करून घेतली. मग रिअल एस्टेटमध्ये जेवढे काम करताना मला फायनान्शियली प्रॉब्लेम यायला लागले. मग त्या फायनान्शियली प्रॉब्लेममध्ये बराच मी बर्बाद झालो, बऱ्याच ठिकाणी मी पैसे वाटले. मग त्या अनुषंगाने मी बँकिंग सेक्टरचा अभ्यास केला, RBIचं माहिती मिळवली, फायनान्स डिपार्टमेंटची माहिती मिळवली. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी त्या प्रसंगानुसार, त्या परिस्थितीनुसार घडत गेले. आता हे मी तुम्हाला का सांगितलं, माझ्याबद्दल माहिती दिली? कारण पहिली गोष्ट एक तुमच्या लक्षात आणून द्यायची होती. मी जर सनातनबद्दल बोलतोय तर ते सनातन मला अवगत असणं गरजेचं आहे, त्याची पाळंमुळं मला समजणे गरजेची आहे, त्यांचा अंतिम टोक काय आहे ते आपण जरी उलगडू शकलो नाही तरी काही अंतरापर्यंत आपण जाऊन ते समजू शकतो.
आणि सनातन हे अनंत आहे. सनातन हे अनंत आहे, त्याचा अर्थच तो आहे. ते अनंत आहे, अगणित आहे. ते असं आपण मोजू शकत नाही, त्याची गणना करू शकत नाही. कारण विज्ञान हे अगणित आहे. एका विज्ञानाचा उलगडा झाला की आपल्याला पुढची गोष्ट कळते. आणखीन त्या विज्ञानाचा उलगडा होत होत आपण त्याच्यावरती रिसर्च करतो, प्रयोग करतो आणि नवीन नवीन गोष्टी आपण काय करतो, समोर आणतो. म्हणजे आता आपण मोबाईल वापरतोय, तर तो मोबाईल वापरायच्या अगोदर दूरध्वनी म्हणून आपण वापरत होतो. की दूरध्वनी म्हणजे फोन वापरत होतो आपण, टेलिफोन. मग त्या टेलिफोनमध्ये फरक पडत पडत त्याच्यात उत्क्रांती घडत घडत आपण आता टच स्क्रीन मोबाईलपर्यंत आलो, त्याच्या पुढे सुद्धा गेलेलो आहे. म्हणजे मित्रांनो विचार करा, म्हणजे विज्ञान हे अनंत आहे, ते कुठेही संपत नाही. असो मित्रांनो, त्याच्यावरती आपण कधीतरी परत एकदा बोलू विज्ञानावरती. पण आज विषय आहे तो म्हणजे श्रद्धा आणि सबर. मित्रांनो, श्रद्धा श्रद्धा म्हणजे एका मुलीचं नाव नव्हे. श्रद्धा म्हणजे विश्वास, विश्वास विश्वास आणि प्रेम, ह्या श्रद्धेचा अर्थ आहे. ह्या शब्दाचा अर्थ आहे विश्वास किंवा प्रेम. आता हा विश्वास कोणावर असावा? पहिल्या प्रथम तो स्वतःवर असावा. तो स्वतःवर असावा की मी जे काय करतोय, कर्मण्येवाधिकार असते. मी जे कर्म करतोय त्या कर्मानुसार माझं काय भलं होणार आहे आणि त्या भल्यातून मी इतरांचं काय भलं करणार आहे. मग स्वतःला ओळखणं म्हणजे अध्यात्म. स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करणं. अध्यात्म म्हणजे टाळ्या पिटणं, भजन पूजन करणं नव्हे. अध्यात्म म्हणजे स्वतःचं परीक्षण करणं. बघा मित्रांनो, ह्या शब्दामुळे आपण अध्यात्माचा विचार केला, म्हणजे आपल्या आत्म्याचा विचार केला आणि त्याचा आपण परीक्षण करतोय, निरीक्षण करतोय, त्याचं मनन चिंतन करतोय. म्हणजे मी कोण आहे, माझा जन्म का झाला आहे, माझं कार्य काय आहे. ह्या भूतलावर आल्यावरती प्रत्येक माणसाला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला एक वेगळं कार्य देऊन या निसर्गाने, या सृष्टीने, या पंचमहाभूतांनी जन्माला घातलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. मग त्या प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे की माझं कार्य काय आहे. या सृष्टीसाठी, या ब्रह्मांडासाठी मला काय करायचं आहे, या सृष्टीचं संवर्धन कसं करायचं आहे, या सृष्टीचं पालनपोषण कसं करायचं आहे, या सृष्टीचं संरक्षण कसं करायचं आहे. या सर्व गोष्टीचा मला आधी जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे की मी का जन्माला आलो आहे, मी मला ओळखलं आहे का. आणि ते सर्व ओळखल्यानंतर माझ्यावरती विश्वास बसणार. यस, मी ओळखलं आहे. पूर्णपणे आपण कधीच ओळखू शकत नाही स्वतःला सुद्धा. इतरांना सोडून द्या, स्वतःला सुद्धा आपण पूर्णपणे नाही ओळखू शकत. त्यालाही बरीच वर्षे निघून जातात. आपण स्वतःला आध्यात्मिक होईपर्यंत बरीच वर्ष उलटून देतात मित्रांनो. त्यामुळे आधी स्वतःला ओळखणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं, ठाम विश्वास म्हणजे श्रद्धा. आणि मग ज्यावेळी आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो त्यानंतर आपण इतरांवरतीही विश्वास ठेवायला सुरुवात करू. मग मी तुम्हाला काय म्हणालो की गीता रहस्य, तसंच हे या शब्दामध्ये रहस्य आहे, या मंत्रामध्ये रहस्य आहे. आता थोडक्यात मी सांगतो मित्रांनो, जर मला कळलं माझं कर्म काय आहे, मला कशा प्रकारे कर्म करायचं आहे आणि त्या प्रकारे मी कर्म करायला सुरुवात केलं, म्हणजे धर्मानुसार जर ते मी कर्म करायला सुरुवात केलं, माझ्याबरोबर मी इतरांनाही लाभ देतोय, प्रत्येक जीवजंतूला मी त्याचा लाभ मिळवून देतोय. जगा आणि जगवा म्हणजे धर्मावरती चालतोय, धर्माच्या नुसार चालतोय. धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे, तथाकथित हिंदू धर्म नव्हे, तथाकथित मुस्लिम धर्म नव्हे, तथाकथित बुद्ध धर्म नव्हे, तथाकथित ईसाई धर्म नव्हे, म्हणजे इतर हे जे आहेत तथाकथित ते धर्म नव्हे, तर कर्म हे धर्म. मित्रांनो लक्षात आलं का? तर हा धर्म आपण ओळखून जेवढे आपण कर्म करतोय तो सुद्धा आपण स्वतःवरती विश्वास ठेवून, कारण जे काय करतोय मी
त्याच्यातून कोणाचाही नुकसान होणार नाही आहे, कोणाची प्रतारणा होणार नाही आहे, कोणाचं वाईट होणार नाही आहे, याचा सारासार विचार करून मी ते कर्म करतोय, म्हणजे मी धार्मिक कर्म करतोय. मित्रांनो लक्षात घ्या. त्यासाठी काय सर्वप्रथम हवं तर स्वतःवरती विश्वास. आता मित्रांनो ह्या सर्वच गोष्टी गीता रहस्यामध्ये आहेत. ह्या ज्या काय आता मी त्याचा ज्या गोष्टीचा उल्लेख केला, ज्या शब्दाचा उल्लेख केला, त्या सर्व गोष्टी गीता रहस्यामध्ये आहेत. म्हणून मी म्हणालो या 2 शब्दामध्ये पूर्ण गीता रहस्य आहे. मित्रांनो हा अघात मंत्र आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, मी जर श्रद्धा ठेवली माझ्यावरती तर मी इतरांवरही श्रद्धा ठेवू शकतो, इतरांनाही सोबत घेऊन काम करू शकतो, इतरांनाही आपण पुढे नेऊ शकतो, इतरांचाही आपण उद्धार करू शकतो, जर माझ्यावरती विश्वास असेल, श्रद्धा असेल तरच. अन्यथा मीच डोलायमान आहे, मीच अस्थिर आहे, तर मी इतरांना काय सपोर्ट देऊ शकतो, इतरांना काय मी मदत करू शकतो, इतरांची काय उन्नती करू शकतो. आधीच माझीच उन्नती होत नाही आहे, तर मी इतरांची उन्नती कशी करू शकतो, नाही करू शकतो. मग त्यासाठी पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घेणं. अध्यात्म, आध्य म्हणजे प्रथम, आत्मनः स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करणं, निरीक्षण करणं, मनन चिंतन करणं आणि त्यानुसार कर्म करणं. श्रद्धा या शब्दाचा अर्थ तुमच्या थोडक्यात लक्षात आलंच असेल. गहन आहे मित्रांनो, बोलावं तेवढं कमी आहे या श्रद्धा या शब्दाबद्दल. आता आपण सबुरी ह्या शब्दाकडे जाऊया. सबर. मित्रांनो सबर म्हणजे पेशन्स. आपण काय करतो, पी हळद हो गोरे, काय करतो, पी हळद हो गोरे. काळ वेळ परिस्थितीचा आपण विचार नाही करत, आणि मग एखादी गोष्ट घडत नसली तर मग ती गोष्ट घडवण्यासाठी आपला कुठलाही मार्ग आपण स्वीकारतो. मग तो वाम मार्ग असला, अधर्म असला तरी तो आपण स्वीकारतो. मग तिथे सबुरी आपली संपते, सबुरीचा प्रश्नच राहत नाही, आपले पेशन्स संपलेले असतात. मित्रांनो तुम्ही बघितली असेल, एखादी मुंगी एखाद्या भिंतीवर चढत असते, ती भिंतीवर चढताना 1750 वेळा पडली असेल, पण ती आपलं कार्य निरंतर आणि चिरंतर चालू ठेवते, ती चढतच राहते. कारण तिचा काय स्वतःवरती विश्वास आहे की मी आज नाही, एका वेळी नाही, दुसऱ्या वेळी नाही, तिसऱ्या वेळी नाही, 10व्या वेळेला तरी ही भिंत पार करेन. हा तिचा आत्मविश्वास आहे. आणि तिने सबर ठेवलाय, तिने पेशन्स ठेवले. मग ते पेशन्स सुद्धा महत्त्वाचे आहेत, ते सबर सुद्धा महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की चाललंय ना, पेशन्स ठेवलेत, समोरचा अधर्मी वागतोय, मी पेशन्स ठेवले नाही. मित्रांनो ते चुकीचं आहे. समोरचा माणूस जर लुटून खातोय, मी पेशन्स ठेवले, अरे आज सुधरेल, ठीक आहे, एकदा आपण सहन केलं, समजून घेतलं, दुसऱ्यांदा घडल्यानंतर तिसऱ्यांदा ते स्वीकारू नये, मग तिथे सबर ठेवू नये. मग काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. मग त्या अधर्माचा नाश करणं गरजेचं आहे. मग तिथे सबरचा प्रश्न येत नाही, तिथे सबुरीचा प्रश्न येत नाही, तिथे पेशन्सचा प्रश्न येत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, पण धर्माचं काम करताना, योग्य मार्गावर चालताना आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचे आहे. आपल्याला काहीतरी संबोधन करायचं आहे, आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे, आपल्याला काहीतरी चांगलं निर्माण करायचं आहे, तर आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो एखादा शिल्पकार असतो ना, तो ते शिल्प घडवताना त्याच्या बारकावे जर त्याला टिपायचे असतील त्या शिल्पामध्ये, तर तो पेशन्स ठेवतो. अगदी हळूवार, आरामशीर, घाई गडबड न करता, त्याला किती दिवस गेलेत, किती वेळ गेला याचा विचार न करता ते बारकावे तो काय करतो, टिपतो. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्यानंतर जे शिल्प तयार होते ना, ते आकर्षक असते. तो विचार करा, मग त्याच्यासाठी त्याला किती
पेशन्स ठेवायला लागले असतील, किती त्याला सबर ठेवायला लागला असेल, हे तुम्ही विचार करा. त्यात नंतरच एक सुंदर मूर्ती घडलेली आहे, हे सुंदर चित्र तयार झालेलं आहे. ते एखादा प्रकल्प असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, तो चांगल्या प्रकारे कार्यान्वित झालेला असेल, मग त्या प्रकल्पातून, त्या प्रोजेक्टमधून सगळी समृद्धीच घडणार आहे, सर्वांचं भलंच होणार आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे सबर हा महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, विचार करा की आपण एका समाजात राहतोय. समाजामध्ये राहताना असंख्य व्यक्तींशी आपला संबंध येतो, विविध विचारांचे, विविध तऱ्हांचे, विविध माइंडसेट असलेले, विविध विचारधारांचे लोक आपल्या अवतीभोवती असतात. मग त्यांना आपल्याला एकत्र घेऊन, एक साथ घेऊन पुढे जायचं असते, त्यांची सोबत घेऊन पुढे जायचं असते. मग त्यांना जर आपल्याला साधायचं असेल, त्यांच्याशी एक वाक्यता करायची असेल, एक मत तयार करायचं असेल, तर आपल्याला थोडासा सबर घेणं गरजेचं आहे, पेशन्स ठेवण्याची गरजेची आहे. आणि त्यानंतर आपण त्यांच्याशी संवाद साधून, संवाद लक्षात घ्या, संवाद 100 वेळा करून, वाद करून, चर्चा करून त्याच्यातून निर्माण झालेली गोष्ट म्हणजे संवाद. तो संवाद साधून आपण ती अमुक एक गोष्ट कार्यान्वित करू शकतो, पूर्णत्वास नेऊ शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे काय होईल, आपले जे रिलेशन्स आहेत, आपली जी नातीसंबंधी आहेत, ती आपली दुरावणार नाही, तुटणार नाही. पण मित्रांनो, लक्षात घ्या, तरीसुद्धा इथे पण मी हा शब्द वापरला. असं करूनसुद्धा मी पेशन्स ठेवले आहेत, माझ्या नातेवाईकांशी, माझ्या आप्तांशी मी माझे चांगले संबंध ठेवले आहेत, त्यांच्याशी चांगला व्यवहार करतोय, चांगल्या प्रकारे मी त्यांच्याशी संवाद साधतोय, सगळं करतोय. सगळं केल्यानंतरसुद्धा समोरून मला साथ नसेल, समोरून सहकार्याचा हात नसेल, मग मला कुठेतरी थांबावं लागणार. मग तिथे सबर धरून नाही चालत. म्हणजे तुम्ही महाभारतातलं युद्ध बघितलं असेल, श्रीकृष्णाने शेवटी 5 गाव मागितले होते. शेवटी फक्त 5 गाव मागितले होते. ते सुद्धा ज्यावेळी दुर्योधनाने नाकारलेत, त्यानंतर त्या युद्धाला प्रारंभ झालेला आहे. सुईवर बसेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही, ही जेवढी भाषा वापरली गेली दुर्योधनाकडून, त्यानंतर कुरुक्षेत्रामध्ये ते महायुद्ध घडलं, पहिलं विश्वयुद्ध घडलं. लक्षात घ्या, आपण म्हणतोय 2 विश्वयुद्ध घडलेले आहेत, 2 वर्ल्ड वॉर घडलेले आहेत. मित्रांनो, आता आपण 3ऱ्या महायुद्धाकडे चाललो असं म्हणतोय, तर नाही मित्रांनो. पहिलं विश्वयुद्ध हे महाभारत हे युद्ध आहे, हे पहिलं विश्वयुद्ध होतं. मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर घडलेले हे 2 विश्वयुद्ध आहेत आणि आपण आता 4थ्या महायुद्धाकडे चाललोय, विश्वयुद्धाकडे चाललोय. मग तिथे आपण श्रद्धा ठेवायची नाही आहे आणि सबर सुद्धा ठेवायचा नाही. मग तिथे काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मित्रांनो, लक्षात आलं का? पण श्रद्धा आणि सबर हे काही मर्यादेपर्यंत ठेवणं गरजेचे आहे. मी ठेवतोय विश्वास समोरच्यावरती, श्रद्धा ठेवतोय, मी मला ओळखलंय, मी मला पारखलंय, सर्व झाल्यानंतर मी समोरच्यावरती विश्वास ठेवतोय, समोरच्यावरती श्रद्धा ठेवतोय. पण समोरची व्यक्ती अधर्मी निघाली तर मी काय विश्वास ठेवायचा त्याच्यावर ना? तो आपलं नुकसानच करतोय, तो आपल्याला संपवायलाच बसलेला आहे, तो आपल्याला नेस्तानाभूत करायलाच बसलेला आहे. मग मी त्याच्यावरती श्रद्धा का ठेवावी आणि तो सबर का ठेवावी? मित्रांनो, लक्षात घ्या, एका मर्यादेपर्यंत श्रद्धा आणि सबर, पण ती मर्यादा ठेवताना काय हवी, आपल्याकडे पेशन्स हवे. मित्रांनो, लक्षात आलं का? ते जर पेशन्स तुमच्यात असतील तर तुम्ही चांगली गोष्ट निर्माण करू शकता. कारण त्या महायुद्धानंतर जगाला एक नॉलेज मिळालं,
पण त्या अगोदर पांडवांनी सुद्धा पेशन्स ठेवलं, श्रीकृष्णांनी सुद्धा पेशन्स ठेवलं, श्रद्धा ठेवली, सबर ठेवली, आणि त्यानंतर ते महायुद्ध घडलेलं आहे. आणि त्या महायुद्धानंतर जी काय निर्मिती झाली, धर्माची स्थापना झाली, त्या धर्माच्या स्थापनेनंतर पुढे जग चाललं, पुढे जगाची उन्नती झाली, प्रगती झाली. मित्रांनो, श्रद्धा आणि सबर हे महामंत्र आहेत. हे एक रहस्य, या शब्दामध्ये, या दोन शब्दांमध्ये एक रहस्य आहे. ते रहस्य समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही कान मंत्र देणारे बऱ्याच लोकांबद्दल तुम्ही ऐकलं असाल. बऱ्याच त्यांना संत म्हटलं जाते. मी अशा लोकांना संत म्हणत नाही मित्रांनो. पण कुठलाही मंत्र हा कानात सांगण्यापुरता मर्यादित नसतो. जर तो महामंत्र असेल तर तो अगदी उघड तो मंत्र देणं गरजेचं आहे, स्पष्ट स्वरूपात देणं गरजेचं आहे, जगासमोर मांडणं गरजेचं आहे. कारण त्या मंत्रातून जगाचं, त्या दुनियेचं, त्या विश्वाचं भलं होणार आहे. मग तो एखाद्याच व्यक्तीच्या कानात सांगितला तर काय होणार मला मित्रांनो सांगा? त्या व्यक्तीचंच भलं होईल. त्या मंत्रापासून तो काय साध्य करतोय, काय नाही साध्य करतोय ही आपल्याला कळणार नाही. त्या मंत्राचा काय फायदा होतोय, काय इफेक्ट होतोय, काय परिणाम होतोय हे आपल्याला कळणार नाही. कानमंत्र ह्याला मी मान्यता देत नाही. माझ्या नजरेत तो मंत्र नाही आहे, ती चुगली आहे. माझ्या मते ती चुगली आहे. कारण कानात जी गपचूप सांगितली जाते ती एक चुगली असते. मित्रांनो लक्षात घ्या, चुगली असते, चुगली. असो मित्रांनो, आता तुम्हाला काय समजायचं आहे, त्याचे काय अर्थ लावायचे ते तुम्ही ठरवा. पण सद्गुरू साईनाथ महाराज, ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. मित्रांनो, साईबाबा हे मुसलमान होते की हिंदू होते? तुम्हाला काय वाटते? माझ्या मते ते सनातनी आहेत. प्रत्येक जीव हा सनातनी आहे. एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन. बाकीचे जे धर्म आहेत आताचे, याला मी तथाकथित म्हणतो, ते सगळे तथाकथित धर्म म्हणजे राजकीयदृष्ट्या निर्माण झालेले धर्म आहेत. राजकीयदृष्ट्या आपल्याला स्टेबल करण्यासाठी ते धर्म निर्माण झालेले. मित्रांनो लक्षात आलं का? मग कुठला धर्म? सनातन धर्म. मित्रांनो, श्रद्धा, एखाद्या कामावरती आपण जर हातात घेतलंय ते काम, ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणं, सर्वस्व त्याला प्रदान करणं, 100% त्याला योगदान देणं, म्हणजे आपण त्या कामावरती ठेवलेली श्रद्धा, ते विश्वास, स्वतःवरती विश्वास आहेच, त्याबरोबर ते जे काम घेतलंय, जे प्रकल्प आपण राबवतोय, जे कार्य आपण हातात घेतले, त्याच्यावरती श्रद्धा असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती प्रेम असणं गरजेचं आहे. जर त्याच्यावरती प्रेम असेल, त्याच्यावरती विश्वास असेल, श्रद्धा असेल, तरच त्याचा जे काय हे निघणार आहे, जे काय त्याच्यातून निर्णय येणार आहे, ज्याच्यातून निष्पन्न होणार आहे, ते सुंदरच होणार आहे. त्यासाठी त्या कामावरती ती प्रेम करणं गरजेचं आहे, त्या कामाला सर्वस्व अर्पण करणं गरजेचं आहे. एखादं लक्ष जर असेल आपलं, म्हणजे एखाद्या विद्यार्थी जीवनात आपल्याला ते लक्ष गाठायचं आहे, मग त्यासाठी जर त्यांच्या अवतीभोवती नकारात्मक हे निर्माण झाली असेल, परिस्थिती निर्माण झाली असेल, तर ती सकारात्मक करण्यासाठी त्यानुसार त्यांनी वाटचाल करणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. मग तो विश्वास त्याच्यावरती स्वतःवर हवा आणि त्या कामावर हवा, त्या लक्ष्यावरती असावा, आणि ते साध्य करण्यासाठी सबरी असावी, पेशन्स असावी. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे एखादं कार्य आपल्याला चढीस न्यायचं आहे, पूर्णत्वास आणायचं आहे, त्याच्यातून निष्पन्न करायचं आहे, त्यासाठी त्या कार्यावरती आपला पूर्ण विश्वास हवा, प्रेम हवं. त्या कार्याला आपण म्हणतो ना फॅशन, त्या फॅशन आहे, हे काम करण्याचं माझं एक फॅशन आहे, तर त्यानुसार आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे.
मित्रांनो लक्षात लागा, त्यानुसार त्याच्यावरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण विश्वास ठेवून सबर ठेवण्याची पण गरजेचं आहे, तरच ते निष्पन्न होऊ शकते, पूर्णत्वास येऊ शकते, त्याच्यातून काहीतरी सुंदर घडू शकते. श्रद्धा आणि सबर याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल. अगाध आहे, त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल बोलणं, त्याच्याबद्दल माहिती सांगणं, त्याच्याबद्दल चर्चा करणं एका 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती सांगण्यासारखी गोष्ट नाही. श्रद्धा आणि सबर याचा अर्थ, पण थोडक्यात तुमच्यासमोर मी त्याची उल्लेख केलेला आहे, माहिती ठेवलेली आहे. मित्रांनो, अगाध आहे तो, ते रहस्य आहे, ते एक दिव्य मंत्र आहे आणि तो दिव्य मंत्र जर तुम्ही आपल्या उराशी बाळगाल, आपल्या मनात घट्ट ठेवाल आणि त्यानुसार चालाल, तर तुम्हाला आयुष्यात कधीही अडचण येणार नाही, कधीही अडचण येणार नाही. तुम्ही कधीही दुःखी होणार नाही. तुमचं मानसिक स्थैर्य ठीक राहील, स्थिर राहील. आता इतरांमुळे जर ते मानसिक स्थैर्य इकडे तिकडे झालं तर ते मी सांगू शकत नाही, पण तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकता, नियंत्रण आणू शकता. त्यासाठी श्रद्धा आणि सबर या मंत्राचं गहनतेने विचार करा, त्या मंत्राला स्वीकारा, त्या मंत्राला आपल्या जीवनात उतरवा. श्रद्धा आणि सबर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पड असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.